जी. कुलकर्णी यांच्या डोह काळीमा या कथासंग्रहातून माकडाचे काय माणसाचे काय नावाची कथा. माकडाचे काय माणसाचे काय. अंगावर तलमशालीप्रमाणेच पसरलेली झोप हलकेच उडाली व सुभराव जागे झाले. त्यांना आता फार प्रसन्न वाटले. अंगातील ताप निघून 2 दिवस झाले होते व आज सकाळी तर त्यांना नेहमीप्रमाणे भूक लागली होती. सारे अंग पिंजून तलम केल्याप्रमाणे हलके वाटत होते आणि ते तशाच सुख मोकळ्या अंगाने थोडा वेळ पडून राहिले. आता आपण बाहेर पडल्यावर खूपशी माणसे भेटणार. 1.5 महिना दूर राहिलेल्या जगाशी पुन्हा आपला संबंध जुळणार याची त्यांना फार उत्सुकता वाटली. इतके दिवस ही मंडळी हरीला विचारून आपली चौकशी करत असतील. रस्त्याला पायांनी टाके घालत चालल्याप्रमाणे वाटणारे जजसाहेब आज आपणाला नक्की भेटणार. दगडी पाटा टोचून घ्यायचा असला तर तिच्या तोंडापुढे तो नुसता धरावा असे फाडफाड बोलणारी सरोज येईल. रात्री दिव्यासाठी नेहमी रॉकेल उसने घेऊन जाणारा जकातनाका कारकून देखील भेटेल, आज नाही तर उद्या. त्याशिवाय नेहमी 2 काळ्या शेळ्याबरोबर घेऊन हिंडणारा रखवालदार पोस्टमास्तर देशपांडे, कितीतरी लोक. आताच त्या सगळ्याच्या आठवणीने त्यांच्या मनाचे धागे बाहेर पडून त्यांना चिकटू लागले. बाहेर गेट उघडल्याचा आवाज झाला व सुभरावना आश्चर्य वाटले. आता यावेळी कोण आले असणार हे त्यांना समजेना. हरी दुपारचे जेवण देऊन केव्हाच गेला होता आणि आता रात्रीपर्यंत तो येणार नव्हता. पण मग कोण आले असेल? रामदास पुन्हा आला असेल. गेल्या खेपेस तो याच वेळी आला होता. हा विचार मनात येताच उत्कंठेने त्याचे मन ताणल्यासारखे झाले. पण त्यांनी ती झिडकारून टाकली. त्याला आता 3-4 महिने बिलकुल रजा नव्हती. मग कोण आले बरे? या कोणाच्या तरी आकस्मिक येण्याने त्यांना त्रस्त तर वाटलेच नाही, उलट हायसेच वाटले. ही तर बाहेरच्या जगाची पहिली चाहूल आहे. त्यांनी सावकाश अंगात स्वेटर घातला व फिरायला जायच्या वेळची वाघाचे छोटे डोके बसवलेली काठी घेऊन ते हळूहळू बाहेर आले. तोपर्यंत खिडकीतून काहीतरी आत टप दिशी पडले. पुन्हा पायरीवर पावले वाजली आणि गेट बंद होताना खण दिशी आदळले. नंतर त्यांना आठवले 5 वाजून गेले आहेत. तेव्हा पोस्टमन येऊन गेला असावा आणि ते स्वतःशीच हसले. ते बाहेरच्या सोप्यावर आले व खुर्ची खिडकीजवळ ओढून बसले. पोस्टमनने फक्त 1 मासिक आत टाकले होते. आजही रामदास मोहिनीकडून पत्र नाही म्हणताच ते थोडे उदास झाले. आजारी आहे म्हणताच रामदास धावत आला होता. पण रजा नाही म्हणून औषधपाण्याची व्यवस्था करून लगेच परत गेला होता. पण परत गेल्यापासून त्याने एकही पत्र पाठवले नाही. का? सारी कामे बाजूला टाकून 1 पत्र लिहावे असे सणक उठल्याप्रमाणे न राहणारे प्रेम त्याला कुणालाच वाटत नाही. त्यांना तो विचार आवडला नाही, पटलाही नाही. रामदास कामाचा माणूस आहे. मोहिनी आता काही झाले तरी परक्याची. वाटेल त्यावेळी येऊन जायला ती का आता स्वतंत्र आहे? शिवाय 5-6 महिन्यात तिकडेही 1 नातवंड येणार. तिचाही संसार वाढताच आहे. त्या कल्पनेने त्यांना हुळहुळल्यासारखे वाटले. तिच्याच नव्हे तर आपल्या अंगाची मुले, एक मुंबईला तर दुसरी बंगळुरूला, या दूर ठिकाणी आपली मुले गेली. त्यांची स्वतंत्र रोपटी झाली. जणू ती गावेच त्यांच्या आयुष्याला कायमची चिकटून गेल्याप्रमाणे सुभरावना फार अभिमान वाटला. तसे पाहिले तर कोणता माणूस एकाकी बेटासारखा आहे? त्यांना वाटले रामदास व त्यांची मुले, मोहिनी आणि तिचे येणारे बाळ, स्वतःच्या पैशाने बांधलेले हे घर,
स्वतः लावलेली बागेतील फुलझाडे हे सारे धागे स्वतःला चिकटले आहेत. त्याशिवाय कॉलेजमध्ये शिकवत असता त्या केळकराला ऐनवेळी परीक्षेची फी दिली होती. तो आता कुठेतरी बँक मॅनेजर आहे. त्याच्याकडूनही कधी पत्र आले नाही, परंतु त्याच्या मनात ती आठवण असणार. सुमती देशपांडेला त्यांच्या चिठ्ठीमुळे टायपिस्ट नोकरी मिळाली होती. ती आता कुठे आहे कुणास ठाऊक, पण तिला कामत यांची आठवण असणार. प्रत्येक क्षणावर आयुष्यात पाऊल पडले की कुठून तरी नवा धागा निघतो, कुठेतरी जाऊन मिळतोच. आणि जर आपण नाहीसे झालो तर काही सुते तर तशीच निर्जीव लोंबकळत राहतील. सुब्रावांचे हात अगदी विरून गेले होते व त्यांवरील कातडे फार वेळा धुतलेल्या कापडाप्रमाणे खरखरीत झाले होते. ते नुसते खोदीतून बाहेर आले तरी त्यांचे हृदय धडधडत होते. आता नाहीसे व्हायला फारसे दिवस नकोत. आता आपली दिवसाची नाणी संपत आली. मग आपल्या या घराचे बागेचे काय होणार? येथे मग कोण राहायला येईल? येथे खुर्ची ओढून खिडकीतून बाहेर पाहत कोण बसणार? रामदासने मुंबईलाच कायम राहायचे ठरवले. त्या दिवशी ते सारा दिवस जेवले नाहीत. एकाकी भूताप्रमाणे ते घरात हिंडले. घराची फरशी अगदी लालभडक होईपर्यंत पुसून काढली. गुलाबांची उगाच छाटछाट केली आणि परसात गुडघाभर वाढलेले गवत वचावचा उपटून फेकून दिले. इतक्या हौसेने टेकडीच्या उतारावर हे घर बांधले, पण त्याला मात्र इतर कोणाच्या आयुष्यात स्थान नाही. येथे कोणीही येऊन राहो, रामदासला त्याचे काही नाही. 1.5 महिन्यापूर्वी उष्ण वादळाप्रमाणे त्यांना ताप चढला. त्यावेळी त्यांना वाटले होते हे घर असेच टाकून आपण जाणार. रामदास येईपर्यंत सारे संपून जाणार. तापलेल्या डोळ्यांनी अंथरुणावर पडून असता त्यांना सारखे वाटत होते हे घर म्हणजे आपल्याभोवती वाढलेली सूज आहे व त्यात मध्यभागी ठसठसणाऱ्या वेदनेप्रमाणे आपण आहो. पण रामदास धावत आला होता. त्याची दाढी वाढली होती व हातात एक पिशवी होती. बाजूला बसून त्याने कपाळावर हात ठेवताच त्यांचा अर्धा ताप उतरला होता. पण विशेष काही बोलायच्या आतच तो परतला होता व आजही त्यांच्याकडून पत्र नाही. पण त्यांना वाटले नाहीतर नाही पत्र, तो मोहिनी काही आपल्याला विसरणार नाही. लहानपणी शाळेतून येऊन रामदास मोहिनी आपल्या येण्याची वाट पाहत पायरीवर बसून राहत. आपण गेल्यावर आपली आठवण त्यांच्या आयुष्याच्या पायरीवर कायमची बसून राहणार या विचाराने त्यांना हायसे वाटले. रामदास मोहिनीचे आजही पत्र नाही म्हणताच आखडलेले मन सैलावले. त्यांनी पोस्टमनने टाकलेले मासिक उचलले व चाळण्यास सुरुवात केली. ते मासिक इंग्रजी होते आणि ते फुकट येत असे, पण ते आपल्याला कोण पाठवते हे त्यांना कधी समजले नाही. म्हणून केव्हा तरी ते त्यावर नजर टाकत, अमक्या ठिकाणी इतका गहू पिकला, तमका कालवा इतका मैल लांब झाला, मुख्य प्रधान काचकाच 3 तास कसल्या तरी विषयांवर बोलले, असलीच कंटाळवाणी माहिती त्यात असे. पुष्कळदा त्यांना वाटे या देशात माणसे नाहीतच की काय, नुसते रकान्यातले आकडे, त्यांवर शून्यावर शून्ये. त्यांनी 2-4 पाने उलटली व नंतर डोळ्यांतच विविध रंग फुटल्याप्रमाणे पानभर त्यांना रंगीत चित्रे दिसली. त्यांच्यात उत्कंठेची एक झरझर उठली. तारे, ग्रह, तेजोमेघ, तारामंडळे यांची चित्रे आणि आभाळाची अपार श्रीमंती यांचे दर्शन त्यांच्यासमोर होते. सुब्रावांना त्याबरोबर आयुष्यातील एक निराशाही आठवली. त्यांनी काँग्रेसमध्ये
सुभ्रावांना त्याबरोबर आयुष्यातील एक निराशाही आठवली. त्यांनी कॉलेजमध्ये शिकवत असता निव्वळ आवड म्हणून तसली बरीच पुस्तके वाचली होती, पण जिच्यातून निदान शनीची कडी तरी दिसतील असली स्वतःची एक दुर्बीण घेणे त्यांना काही जमले नाही. शनीला कडी आहेत, मंगळावर निळे पिवळे डाग आहेत आणि आपण मात्र आंधळ्या भिकाऱ्याप्रमाणे त्या साऱ्याखाली बसून काहीच न पाहता आयुष्य काढले. असली साऱ्या वैभवानिशी रंगीत चित्रे त्यांनी प्रथमच पाहिली होती. एक चित्र अनंत काळापूर्वी आभाळात फेकलेल्या चांदीच्या तबकाप्रमाणे दिसणाऱ्या देवयानी तारामंडळाचे होते. अभ्रकाची पूड फेकलेल्या आभाळात ते अतिमानवी विशाल जग आपल्याच वेड्या गतीत भिरभिरत होते. नंतर हंसमधील अत्यंत तरल अशा बुरख्याप्रमाणे तरंगणारा तेजोमेघ, अंगठीतील रत्नाप्रमाणे दिसणारे मृगामधले रंगीत वर्तुळ, कोट्यावधी सूर्य पोटात घेऊन बसलेल्या देवयानी तारामंडळाकडून प्रकाशकिरण इथपर्यंत यायला 20 लाख प्रकाशवर्षे लागतात हे वाचून त्यांचे मन दडपून गेले. एखाद्याचे बहिरेपण काढून घेऊन त्याला राक्षसी यंत्राजवळ बसवावे त्याप्रमाणे ते चकित होऊन बावरले. 20 लाख प्रकाशवर्षे म्हणजे किती? मोहिनी 250-300 मैलांवर आहे, रामदास 400 मैलावर आहे हे समजते. अमेरिका 5-6 हजार मैलांवर, पण पुढे काय? सुभ्रावांचे मन शून्याच्या मागे धावू लागले. पण आता फसवे क्षितिज देखील विरून गेले. त्यांना वाटले, लेखणीच्या फटकाराने आपण शून्य लिहित जातो, परंतु त्या अंतराचे चित्र कधीतरी मनात येते का? अरे, या चित्रातील फोटोसाठी फिल्मवर आदळलेला प्रकाशकिरण कदाचित माणूसच निर्माण होण्याच्या आधी देवयानीमधून निघाला असेल. आणि कुणास ठाऊक, हा म्हातारा केस विरळ झालेला सुभ्राव ते चित्र पाहत असता मधल्या काळात ते तारामंडळ नष्टही झाले असेल. म्हणजे आज आभाळात खरे तारे किती आणि ताऱ्यांची भुते किती हे त्यांना समजेना. आणि अशा तऱ्हेचे विशाल शून्य निशब्द विश्व पाहिल्यानंतर वरून कुणीतरी वेगाने आपणाला फेकून दिले असे वाटून त्यांचे अंग किंचित कापू लागले. मघा आत मासिक फेकून गेलेला तो खरोखरच पोस्टमन होता का? नसावा. बिनचेहऱ्याची एक सावली वरून कुत्सितपणे खाली उतरली. देवयानी मधून प्रकाशाच्या एका कणाचे भूत आले आणि वेडावून आपला सारा दिवस नासवून गेले. सुभ्रावांना वाटले, त्यांची पावले वाजताच आपण बाहेर यायला हवे होते, म्हणजे निदान ही शंका राहिली नसती. त्यांच्या राहत्या बंगल्याभोवती खूप मोठे आवार होते. त्यात पुष्कळशी आंब्याची झाडे होती. ती मधून सळसळत समोरचा रस्ता गेटसमोरच अंग वळवून टेकडी चढवून गेला होता. त्यावरील अजस्त्र झाडांच्या फांद्यांनी फाटून गेलेला प्रकाश सावल्यांचे डाग अंगावर घेऊन दाल्माशियन कुत्र्याप्रमाणे पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करत असे. त्या हिरव्या गर्दीत काळ्या तोंडाची भीषण माकडे असत व ती पत्र्यावर जोराने दात घासल्याप्रमाणे आवाज करत. काही वेळा पानांत एक अगदी स्तब्ध बसली. ती अगदी स्तब्ध बसली. त्यांच्या शेपट्या अगदी स्थिर झाल्या.
की वर एखाद्या हिरव्या श्वापदाने जबडा उघडून दात दाखवल्याप्रमाणे वाटे. अंधार जमू लागला की तो देखील हिरवट बुरशीसारखा वाटे. सोप्यावर बसले की पुष्कळदा सुभरावांना आपण विहिरीच्या तळाशी आहो असा भास होई. येथे काहीही घडू शकेल. सावल्या माकडाप्रमाणे दात विचकतील आणि खरबरीत बुंध्याची झाडे येऊन फांद्यांनी आपल्याला कवटाळतील. तसलाच कुणी हा पोस्टमन होता. आला आणि देवयानी अगस्ती त्रिशंकूकडे बोट दाखवून वेडावून निघून गेला. आपला ताप उतरला आणि हिंडू फिरू लागलो हे त्याला पाहवले नाही व मग त्याला देवयानीने 20 लाख प्रकाश वर्षाच्या दिक्कालातून दूत म्हणून पाठवले. सुभरावांना हा विचार आला व ते उदासीनपणे किंचित हसले. त्यांना आठवले लहानपणी ओल्या वाळूत समुद्रकिनारी खेळत असता दुरून एक लाट येई व त्यांच्या मागे लागे. त्यावेळी त्यांना नेहमी वाटे त्या लाटेला पांढरे डोळे आहेत. तिने आपल्याला पाहिले आहे आणि ती नेमकी आपल्यालाच भिववण्यासाठी मागे धावत आहे. तिला आपली ओळख कशी पटते हे त्यांना कधीच समजले नाही. देवयानीमधून निघालेला एक प्रकाशकण नेमका आपला शोध घेत धावत आला म्हणताच त्या आठवणीने त्यांच्या आयुष्यावरील वर्षे गळाली व ते लहान मुलाप्रमाणे हसले. म्हणजे माणूसच निर्माण होण्यापूर्वी 100 फूट लांबीचे प्राणी चिखलात धिंगाणा घालून एकमेकांना नष्ट करीत असता तो किरण निघाला होता आणि त्याच्या मागून लगेच पुन्हा निघालेला दुसरा किरण. येथे येण्याच्या काळातच ते तारामंडळ बुडबुड्याप्रमाणे फुटून नाहीसे झाले. असे एखादे तारामंडळ असू शकेल की ज्याच्या किरणाचा प्रवास सुरू झाला त्यावेळी सूर्यमालाही अस्तित्वात नसेल व तो येथपर्यंत पोहोचण्याच्या आधीच ती पाचोळ्याप्रमाणे बाजूला लोटली गेली असेल. या असल्या अतिमानुषी छत्राखालची आपली सुखदुःखे ताप उतरल्याचा आनंद रामदास मोहिनीकडून पत्रे नाहीत म्हणूनची विषण्णता 2 दिवस निश्चित पडून एकदाही शेपटी न हलवता व भुंकता निर्जीव झालेली लहानपणची कृष्णी कुत्री, केळकरच्या मनातील कृतज्ञता, देशपांडेला दिलेली मदत, सारी नुसती आंधळी टिंबे आणि असली राक्षसी विश्वे स्वतःच्या प्रकाशात अणुरेणूप्रमाणे फिरवणारा तो निर्माता, तो एखाद्या क्षुद्र आयुष्यात डोकावतो, तो खरे बोलतो की खोटे, शेजाऱ्याला फसवतो की त्याच्यावर प्रेम करतो, असल्या गोष्टी म्हणे नोंदून घेतो आणि त्याप्रमाणे शिक्षा बक्षिसे वाटत बसतो आणि असल्या मनाच्या पुरळीवर आपली नीती, आपले धर्म आधारलेले छट सद्गुण दुर्गुणाच्या पायावर सरपटणारे किडे सुखदुःखाच्या डोळ्यांनी त्रिशंकूकडे पाहणाऱ्या अळ्या, त्यांतीलच एक सुभराव, गणिताचा एक सेवानिवृत्त प्राध्यापक, शून्यांशी खेळून शून्य झालेला निरनिराळ्या शून्यांच्या जिन्यावरून सरपटत पुढे कुठेतरी अर्थ असलेल्या आकड्याकडे निघालेला, पण दमछाक होऊन तिसऱ्या चौथ्या शून्यात बुडबुड्याप्रमाणे नाहीसा होणारा सुभराव. या विचाराने सुभरावांचे अंग अगदी
विरून गेल्यासारखे झाले. राहिली ती फक्त निरामय भावना. समुद्रात खडा बुडत असता त्याला वाटेल तसली दीन आग्रहहीन त्याच भावनेने ते उठले व बाहेर बागेत आले. आता ते मासिक आपल्या मागे भूताप्रमाणे येते की काय असे देखील त्यांना वाटून गेले. पण बाहेरच्या मोकळ्या हवेने मनातला डोळे चुरचुरणारा धूर बराच कमी झाला व ते हळूहळू बागेत हिंडू लागले. गेल्या 1.5 महिन्यात ते बागेत आले नव्हते. हरी दररोज पाणी घालायचा खरा, पण ते बदाबदा ओतून जायचा. त्याच्या कामात आटडे नाही. वाफ्यात ठिकठिकाणी गवत वाढले होते आणि बाजूच्या झाडांचा पाचोळा जमला होता. पण फुले झाडे वाढली होती. काहींच्यावर फुले देखील दिसत होती. ते पाहून मात्र त्यांना निराशा वाटली. आपल्या येण्याची ती आसुसतेने वाट पाहत असतील असे त्यांना वाटले होते. हरीने तर अनेकदा म्हणून दाखवले होते की त्यांनी पाणी घातले की झाडे जास्तच जिवंत दिसायची, पण ती मात्र त्यांच्याकरिता थांबली नाहीत. आपण बी टाकले बस इतकेच. एक झारी पाण्याइतका आपला संबंध, मग ते पाणी कुणीही घालो. ते बागेत हळूहळू फिरू लागले, परंतु देवयानीचा प्रकाशकण अद्याप त्यांच्या मनात रेंगाळत होता. समोरची फुले म्हणजे वरचे आभाळच लहान होऊन उतरल्याप्रमाणे वाटू लागले. तरावरून वाढलेल्या पेटुनियाची फुले देवयानीप्रमाणे दिसली. ग्लॅडिओला मृगातील तेजोमेघाच्या आकाराचे वाटले. आपला देवयानी मृगाशी काही संबंध नाही. तसेच फुलांच्या बाबतीतही ही फुले देखील हरीच्या पाण्यावर निर्विकार स्मृतिहीन वाढत राहतील. सुभराव कोपऱ्यात ठेवलेल्या निवडुंगाच्या कुंड्यांपाशी आले आणि तेथील रंगीत दृश्य पाहून ते खुलले. एका निवडुंगाच्या गोल काटेदार आकारावर पुष्कळशी छोटी फुले उमलून बसली होती. म्हणजे स्वतःप्रमाणे त्याचाही विस्तार वाढला होता. त्यालाही फुले येत होती. आता त्याची मुळे दूर पसरतील व त्यांना स्वतंत्र कोंब येतील. पण एकदम त्यांच्या उत्साहावर पाणी पडले. निवडुंगावरच्या एका पुस्तकातील वाक्य त्यांना एकदम अशोकपणे आठवले. एखाद्या निवडुंगाला फुले येऊ लागली, एवढ्यावरच खुश होऊ नका, कारण काही वेळा झाड मरत असता फुलांनी भरून जाते. पुनरुत्पत्तीच्या मदतीने ती जात टिकवून धरण्याचा निसर्गाचा तो एक प्रयत्न असतो. आणि हे वाक्य आठवताच त्यांना त्या फुलाकडे पाहावेना. अकारण त्यांना मोहिनीची आठवण होऊ लागली. त्या निवडुंगाला खास आपल्यालाच काहीतरी सांगायचे आहे असे सुभरावांना वाटू लागले आणि नेमके तेच त्यांना नको होते. बाजूच्या सावलीत त्यांनी जाड पानसर पानांची झाडे ठेवली होती. फुलांसारखीच झाडे. झाड आणि फूल एकच. म्हणजे इतर झाडांच्या बाबतीत कधी ना कधी होणारी ताटातूट त्यांच्यात नाही. आतड्यांचे एकत्व झालेले, हेवा निर्माण करणारे त्यांचे आयुष्य. त्यांच्यात आणि फुलात 300-400 मैलांची अंतरे नाहीत. पण लहानशा ताटा एवढे वाढलेले एक फूल आता
कुरूप म्हातारे दिसत होते. त्यावर ठिकठिकाणी नांगर ओढल्याप्रमाणे पुष्कळशा रेघोट्या उठल्या होत्या. सुभ्रावांनी खाली वाकून पाहिले. त्यावर एक पुष्ट हिरवा किडा चरत होता व तो तोंड खाली वाकवून तृप्त उद्योगीपणाने एका रेघोटीमधून पुढे सरकत होता. सुभ्रावांनी लाकडाच्या 2 सालींमध्ये त्या किड्याला उचलले. उचलताच त्याचे अंग आखडू पसरू लागले. त्याचे बटबटीत डांबराच्या टिपक्यासारखे डोळे पाहून त्यांतील घमेंडीचा सुभ्रावांना फार राग आला. असे 4 दिवस चरत त्याने सगळे फूल खाऊन टाकले असते आणि मग त्याच्याच सारख्या गुबगुबीत घाणेरड्या किड्यांनी आपापल्या कोशात किड्याच्या या निसर्गावरील विजयाची अद्भुत वर्णने केली असती आणि रस्त्यावरच्या त्या बुंद्याभोवती फिरायला 2-3 मिनिटे लागणाऱ्या अजस्त्र वड पिंपळांना कल्पनाही नसेल की हा किडा आला व आपल्यावर विजय मिळवून परत गेला. सुभ्रावांनी त्यांना चिरडण्यासाठी दोन्ही साली किंचित दाबल्या, परंतु त्या क्षणी ते डोळे सपाट निर्जीव झाले व त्याच्या तोंडावर असहाय माणसाची भावना दिसली. त्या एका ओळखीच्या माणसाची आपण हत्या करत असल्याप्रमाणे सुभ्रावांनी तो सालीसकट बाहेर फेकून दिला. डांबराच्या थेंबासारखी दोन्ही काळी शून्ये कोट्यावधी सूर्य पोटाखाली उभत बसलेल्या तारामंडळाचे शून्य आणि मध्येच उभे राहून त्यांच्याकडे आळीपाळीने पाहणारी 2 म्हातारी शून्ये, नुसता सारा शून्यांचा बुजबुजाट झाला आहे. अर्थ असलेला आकडा कुठेतरी लपून राहतो आणि आपल्या हृदयाच्या स्पंदनाने शून्यांचे बुडबुडे उडवून फोडत बसतो. आपल्या हृदयाची धडधड ऐकत ते बागेच्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत आले. हवेत किंचित गारवा आला होता तेव्हा आता आपण आत जावे असे त्यांनी ठरवले. कोपऱ्यातील आंब्याला गेल्या वर्षीही फळ धरले नाही. यावर्षी तरी तो फळणार की नाही कुणास ठाऊक. ते वळता वळता मध्येच थांबले. त्यांना प्रथम स्पष्ट दिसले नाही म्हणून ते किंचित पुढे गेले व त्यांनी निरखून पाहिले. त्या आंब्याच्या झाडाखाली माकडाचे एक पिलू पाठीवर पडले होते व त्यांच्याकडे बटणासारख्या डोळ्यांनी पाहत होते. हे आकस्मिक दृश्य पाहिल्यावर सुभ्राव प्रथम हादरले व आता काय करावे हे त्यांना समजेना. हरी आता अगदी रात्र करून येणार, पण त्या माकडाला रात्रभर तसेच आवारात पडू देणे त्यांना बरे वाटेना. हे नसते लचांड आपल्याच बागेत कुणीतरी मुद्दामच टाकले असावे असे त्यांना वाटले व त्यांनी रागाने वर पाहिले. वर उंच रस्त्यावरील झाडांचे एक छपरच झाले होते व त्या गुंतवळ्यात अडकल्याप्रमाणे अनेक माकडे गोठून स्तब्ध बसली होती. खाली लोंबकळणाऱ्या त्यांच्या शेपट्याही जाड पारंब्यांप्रमाणे स्थिर होत्या. सुभ्रावांनी वर पाहताच 2 माकडे झटकन सावल्यांप्रमाणे वरच्या फांद्यांवर चढली. बाकीच्या वेळी धिंगाण्याने झाडे वाकवणारी माकडे काही वेळा पानही न वळवता कशी बरे हलू शकतात, पण त्या निशब्द हालचालीनंतर पुन्हा सारे गोठले. 5-25 माकडे आता आपण काय करणार हे वरून पाहत आहेत हे सुभ्रावांना जाणवले. त्यांनी काठी जमिनीवर आपटून शुक शुक करत त्या पिलाला हाकलण्याचा प्रयत्न केला, पण नंतर डिवचले
तरी ते असहायपणे डोळे न हलवता त्यांच्याकडे पाहत पडूनच राहिले. सुब्रावांना आता फार चीड आली. इतक्या दिवसांनी आपण बागेत गेलो तर हे घाणेरडे माकड बिन पापणीच्या डोळ्यांनी पाहत आपल्याला तावडीत धरते. यावेळी सगळ्याच माकडांविषयी वाटणारा आयुष्यभरचा संताप त्यांच्यात तापाप्रमाणे पसरला. फुले फळे यांचा विध्वंस करणारे, दररोज 5-7 कौले फोडणारे हे घाणेरडे मळकट प्राणी यांना गोळ्या घालत बसणे म्हणजे देखील वेळेचा अपव्यय आहे. त्यापेक्षा काय करावे? पिकल्या केळांचे 4-6 घड घ्यावेत. त्यात प्रत्येकात अर्धा चमचा सायनाईड भरून केळी झाडांवर लटकवावीत. तासात माकडांचा ढीग पडेल. मग त्यावर रॉकेल ओतून काडी लावावी. किंवा सायनाईड जर मिळत असेल तर एखादा निर्ढावलेला गुन्हेगार बसल्या बसल्या खुनाचे आराखडे करतो. त्याप्रमाणे सुब्रावांनी अनेक उपाय तयार ठेवले होते. पण शिव्या देत दगड मारण्यापलीकडे त्यांचे धैर्य गेले नव्हते. पण आता माकडांनी आपली अवलादच कुत्सितपणे त्यांच्या आवारात आणून टाकल्यामुळे ते संतापले होते. जर त्या माकडाला मारायचेच होते तर सारे जग सोडून आपल्याच आवारात पाठ मोडून पडायला कशाला पाहिजे होते? निदान जिसू झाडूवाल्याला दिसेल अशा ठिकाणी तरी पडायचे. तो असली मेलेली माकडे गोळा करायचा व त्यांच्या मिरवणुकीसाठी आपल्या वस्तीत पैसे गोळा करायचा. माणूस मरत असता तांब्यावर पाणी न देणारे मेलेल्या माकडासाठी 8-12 आणे देत व जिसूला गावठीसाठी 4-6 रुपये सहज उरत. किंवा खालच्याच मोठ्या रस्त्याने दररोज शेकडो ट्रक्स जात असतात. सुब्रावांनी एकदा एक वानर ट्रकचा धक्का लागून 20 फूट उडून मडक्यासारखा फुटलेला पाहिला होता. त्याखेरीज विजेचे खांब आहेतच. 2-4 महिन्यांपूर्वी एक माकड त्यावर पालथे पडले व एकदम फाटल्याप्रमाणे ओरडून गप्प झाले. ओले ताट चुलीत जळत असल्याप्रमाणे ते वरच्यावर ठिणग्या टाकत अर्धा तास जळत होते. असे का मेले हे? त्यातही भर काय तर हे पूर्ण मेलेले नाही तर पाठ मोडून निव्वळ वाट पाहत पडले आहे. हे त्याचे नातलग मित्र त्याला उचलून का नेत नाहीत? की ते आपल्यातून गेले हे देखील त्यांना माहीत नाही. पण आता आधी त्या बेवारशी पोराची कशी काय विल्हेवाट लावायची हा मोठा प्रश्न होता. सुब्रावांनी इकडे तिकडे उतावीळपणे पाहिले. पाण्याची पाईप हात आणण्यासाठी भिंतीला एक छोटे भगदाड पाडले होते. त्यातून ते माकड बाहेर ढकलून देण्याचे सुब्रावांनी ठरवले. एकदा ते बाहेर गेले की संबंध संपला. मग कुणी त्याला डॉक्टरकडे नेवो अथवा तोंडात पाणी घालो किंवा त्याला मुंग्या लागोत. सुब्रावांनी प्रथम त्याला काठीने थोडे ढकलले, परंतु ते थोडे लवंडून पुन्हा त्याच निर्जीव थिजत चाललेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत राहिले. त्यांनी माकडाला ढकलायला सुरुवात करताच झाडावरील माकडांत हालचाल सुरू झाली. एका सावली मागोमाग दुसरी अशी ती पलीकडे गेली व शेवटी रस्त्या बाजूच्या आमराईत नाहीशी झाली. परंतु एवढ्या अंतरावरूनही त्यांचा धिंगाणा ऐकू येत राहिला होता. आता त्यांचा पिलाशी संबंध संपला होता व त्याला त्यांनी आठवणीमधूनही काढून टाकले होते.
सुभ्रावांनी माकडाला 3-4दा ढकलून भोकापर्यंत तर आणलेच, पण त्यातून बाहेर रेटणे हे तर फार महत्त्वाचे होते. त्यांनी आता काठीचे टोक त्याच्या छातीत रुतवले. तेथे काठी लागताच माकडाने प्रथमच आवाज काढला. ते अशा तऱ्हेने चित्कारले की सुभ्रावांना आपल्या अंगात अगदी मऊ ठिकाणी कुणीतरी सर्रदिशी पात्याची धार ओढली असे वाटले व झटकन त्यांचा हात मागे आला. पण आता त्याखेरीज मार्ग नव्हता. त्यांनी काठ पुन्हा घट्ट रोवली व त्याला नेटाने दाबून भोकात कोंबले व दरदरत बाहेर फेकून दिले. तेव्हा त्यांना हायसे वाटले. थोडासा पालोपाचोळा गोळा करून त्यांनी भोकाच्या तोंडाशी लावला व कपाळावरील घाम पुसत ते लगबगीने परतले. आपण हे कृत्य करत असताना कुणी पाहिले का हे त्यांनी हळूच बघून घेतले, पण आजूबाजूला कुणीच नव्हते. रस्ता निर्जन होता. बाजूच्या नाडकर्णींचा बंगला बंद होता आणि समोरचे हत्तंगडी तर 2 महिन्यापूर्वीच गावी गेले होते. ते आत आले व त्यांनी दरवाजा लावून घेतला. त्यांनी खिडकीची फक्त एक फट उघडी ठेवली व धापा टाकत ते खुर्चीवर गुन्हेगाराप्रमाणे अंग चोरून बसले. रस्त्यावर बराच वेळ कुणी नव्हते. प्रकाश हळूहळू धुसर होऊन विरजल्यासारखा झाला. आता उजव्या बाजूकडून जज्जसाहेब आपल्या नेहमीच्या फिरण्यासाठी चालले होते. एका पावलाला दुसरे पाऊल जोडून जणू रस्ता मोजीत ते चालत व त्यांचे शरीर म्हाताऱ्या प्रश्नचिन्हासारखे दिसे. पण ते फक्त कोपऱ्यापर्यंत जात व परतत. पण त्याला देखील त्यांना 1-1.5 तास लागे. 85 वर्षाच्या आयुष्यात ते इतके विरून गेले होते की त्यांच्या तोंडून एक शब्दही साऱ्या अंगभर खळबळ उडवल्याखेरीज बाहेर पडत नसे. 30-40 वर्षे नियमितपणे ते त्या रस्त्यावरून जात. तेव्हापासून त्यांची पॅन्ट काळ्या रंगाची होती. छत्री ही ते नेहमी उजव्या काखेत धरत. तेव्हा देखील ते अगदी वाकूनच सावकाश चालत. जणू ते कोपऱ्यापर्यंत जाऊन तेथे बसलेल्या कुणाला तरी प्रश्न विचारत व अजून वेळ आहे म्हणताच मागे परतत. त्यांना आता नात्यागोत्याचे कोणी नाही, पण कोणी नाही. इतर कुणीही त्यांच्याशी बोलायला क्वचितच थांबत, कारण त्यांना हल्ली माणसांची ओळख राहिली नव्हती. अनेकदा ते नगेश वर्णेकरला बापू गावकर समजत व त्याच्याशी एक वाक्य बोलत. बापू गावकरने 18 वर्षापूर्वी नागेश्वर तलावात जीव दिला होता. शांताराम वर्टीकराला ते इंग्रजीचा प्रोफेसर नानू शिरूर समजत. शांताराम गोव्याहून चोरून सोने आणतो, बंगले बांधतो आणि डाल्माशियन कुत्रे मोटारीत घालून गावभर भटकतो. तर नानूला घशाचा कॅन्सर झाला आहे. आता जज साहेबांचा जगाशी संबंध फक्त संध्याकाळच्या फिरण्याच्या धाग्याने उरला आहे. जर फार दम लागला तर ते सुभ्रावांच्या गेटपुढे उभे राहत, बरा आहेस म्हणत व सारे काही विसरून गेलेल्या डोळ्यांनी पाहत गप्प राहत व मध्येच निघून जात. जज साहेबांना रस्त्यावर पाहताच सुभ्रावांना फार बरे वाटले. निदान ते थांबतील तरी. जज साहेब हळूहळू गेटपाशी आले व थांबले. त्यांना गेट उघडण्यासाठी सुभ्राव उठले, पण पुन्हा जागी बसले.
जज साहेब गेटकडे न पाहता बाजूला पडलेल्या माकडाकडे पाहत होते ते अधिकच वाकले व त्यांनी छत्री उजव्या काखेतून डाव्या काखेत घेतली. ते क्षणभर घोटाळल्यासारखे झाले. नंतर त्यांनी एखादे जुनाट ओबडधोबड इंजिन वळवल्याप्रमाणे पावले वळवली व कधी नाही ते मागल्या पावली परत फिरले. सुभराव थोडे विषण्ण झाले. दारापर्यंत येऊन जज साहेबांनी आपली चौकशी केली नाही याचा त्यांना विषाद वाटला. पण ते असे परत का गेले याचेही त्यांना फार आश्चर्य वाटले. जणू त्यांनी आपणाला झिडकारून टाकल्याप्रमाणे. सुभराव अस्वस्थ अवमानित झाले. पण नंतर त्यांच्यासमोर सरोज येत असलेली त्यांना दिसली व ते उत्साहाने खिडकीपाशी उभे राहिले. ती नक्की येणार असा त्यांचा विश्वास होता. ती हातात औषधाची बाटली घेऊन जात होती व तिचा सतत फिकट दिसणारा चेहरा श्रमाने लालसर दिसत होता. ही मोहिनीच्याच वयाची पोरगी. तिच्याबरोबर लहानपणी नेहमी घरी यायची. सुभरावांनी मोहिनीची वेणी घातली की ती आपलीही वेणी घालायचा हट्ट करे. मग त्यांनी गावंढळ हाताने कशाबशा बांधलेल्या जिंज्या डोक्यावर नाचवत त्या एकमेकींच्या खांद्यावर हात टाकून साऱ्या कॉलनीतील आवारातून फुले चोरत हिंडत तसे पाहिले तर खुद्द सरोजचा बंगला मैलभर लांब रुंद होता व तेथे 2 माळी काम करत. पण कुत्र्याचा डोळा चुकवून हेगडेच्या बंगल्यातून 1000 मोगऱ्याची गावरान फुले चोरून आणण्यात तिला धन्य वाटे. शाळेत मुलांशी देखील बिनदिक्कत मारामारी करणारी सरोज अशी फिकट का झाली? तिच्या चालण्यातील डौल काय झाला? ती आल्यावर मोहिनीविषयी ती बोलणार त्यावेळी तिच्याकडून पत्र नाही म्हणून तक्रार करण्याचे त्यांनी ठरवले व ते वाट पाहू लागले. सरोज समोर थांबली. ते पायातील वहाण निसटली म्हणून तिने सुभरावांकडे एकही दृष्टिक्षेप केला नाही. पण अचानक माकडाकडे लक्ष जाताच ती दचकली व तिने आजूबाजूला पाहिले. नंतर रस्त्यावरचा एक दगड उचलून तिने माकडाकडे फेकला. तो उरी लागला असावा, कारण पुन्हा तेच धारदार चित्कारणे ऐकू आले आणि तो दगड स्वतःच्याच छातीवर बसल्याप्रमाणे सुभराव आकसले. आता बाहेर आणखी कुणाचे तरी आवाज ऐकू आले. थोड्याच वेळात डावी करून लठ्ठ डुलत चालणारी मास्तरीण व तिच्याबरोबर घरी परतणारी शालिनी या आल्या. मास्तरणीने सुभरावांकडून अनेकदा 5-10 रुपये उसने घेतले होते. त्यांना वाटले तिने का येऊन बोलू नये, निदान पैसे देण्यासाठी तरी. मास्तरीण थांबली व जाड कवडीसारख्या डोळ्यांनी माकडाकडे पाहू लागली. माकड पडलं इथे, ती म्हणाली. वास्तविक ती गोष्ट अगदी उघड होती. मेले वाटतं? नाही, जिवंतच असावं वाटतं अजून, सरोज म्हणाली. पण तिला आपण मारलेल्या दगडाची आठवण झाली व ते कुणाच्या ध्यानात येईल म्हणून ती सांगू लागली. मरायला काय झालंय? आता कोणी पाणी पाजवलं तर उद्या पुन्हा येईल दात विचकत चिकू नासवायला. तोपर्यंत शालिनीने झुडपातून एक लांब फांदी काढून तिची पाने ओरबडून टाकली होती. तिने त्या काठीने माकडाला ढोसले. जराशी
हालचाल झाली. पुन्हा तोच कापड टरकवल्यासारखा आवाज झाला, पण आता त्यातील धार गेली होती. त्यात आता तक्रार नव्हती. कापड काढताना अगदी शेवटी आल्यावर येतो तसला आवाज होता. बघा, जिवंत आहे ते, विजयाच्या स्वराने सरोज म्हणाली. तो आवाज ऐकून शालिनी खिदळू लागली व मध्येच धपापून भात्याप्रमाणे खोकू लागली. घशात जाळे बांधल्याप्रमाणे तिचे खोकणे होते. तरी सांगते तू शरम घेऊ नकोस म्हणून, मास्तरीण चिडून म्हणाली. आता कुठं ताप कमी झालाय आणि आता वाटेल ते खाते, वाटेल तेथे पाणी पिते. हो, पाणी म्हणताच आठवण झाली, आज तुमच्या नळाला पाणी आलं होतं? छे हो, सरोज म्हणाली. 5 मिनिटं सुतासारखं पाणी राहिलं आणि बादली ओली व्हायच्या आत गेलं. हल्ली सगळीकडे असंच होतं. 8 वाजेपर्यंत पाणी म्हणायचं तर ते 7लाच बंद. संध्याकाळी 5ला बस आहे म्हणायचं, ती 7 वाजेपर्यंत येत नाही. आज मला चालत यावं लागलं. मास्तरनीने वारभर टॉवेल पिशवीतून काढला व आपल्या अजस्त्र पोचे पडलेल्या घागरीसारख्या चेहऱ्यावर तो टिपायला सुरुवात केली. शालिनीचा खोकला थांबला. तिने पुन्हा एकदा काठी ढोसली. ते माकड ओरडले की नाही कोणास ठाऊक, कारण तेवढ्यात मास्तरीण ओरडून म्हणाली, हां शालू, आत मात्र मार मिळेल हं. त्या काठीला काटे आहेत, हातात जर एखादा गेला तर मग बसशील ओरडत. सुभ्रावांच्या मनात जाळ पेटू लागला. नाहीशी झालेली कणकण पुन्हा तापते की काय असे त्यांना वाटू लागले. बाहेरची बडबड काठ्या डोसत असल्याप्रमाणे त्यांना त्रस्त करू लागली. मनात ते सारखे पुटपुटू लागले, जा चला आता, चालते व्हा, चव्हाट करू नका इथे. त्यांना त्या माकडाचाही विलक्षण संताप आला. त्याला दरदरा ओढून दूर प्रसाद उकिरड्यावर फेकले असते तर बरे झाले असते असे त्यांना वाटू लागले. समोरून एक मोटार गिअर बदलून चढत निघून गेली व एका खिडकीतून कुत्र्याचे डोके दिसले. मास्तरीण जायला वळली. सरोज देखील निघाली. तोच समोरच्या बंगल्यातून तागासारख्या केसांची चाळीशी लावणारी उमाबाई बाहेर आली. तिच्या हातात शेवग्याच्या शेंगा होत्या. काय म्हणत होत्या मास्तरीणबाई? माकडाकडे पाहिले न पाहिल्यासारखे करून ती म्हणायचं काय, आज बस मिळाली नाही म्हणून चालावं लागलं म्हणे. सरोज फणकाराने म्हणाली, काय झालं, एक दिवस चाललं तर निदान अंग तरी उतरेल. तर काय, उमाबाई म्हणाली. तिने हातातील 2-4 शेंगा सरोज पुढे धरल्या. घे की शेंगा, हतंगडी गावाला गेलेत, कुणी ना कुणी घेऊन जाणारच. तेव्हा म्हटलं आपणच न्यावात. छे, मला नको, तुम्हालाच राहू द्यात. सरोज मागे सरकत म्हणाली, मग घे ग, नको यात. थोडा वेळ गेला. अखेर सरोजने शेंगा हातात घेतल्या. उमाबाई मागच्या पायवाटेने वळून मागच्या रस्त्याकडे गेली. ती वळलेली पाहून सरोज कंपाऊंडच्या भिंतीजवळ आली व तिने हात उंचावून शेंगा हळूच गुलाबाच्या वाफ्यात टाकल्या व ती निघून गेली. आता संध्याकाळ दाटली व सारे अस्पष्ट वाटू लागले. सरोज, मास्तरीण, उमाबाई सगळ्या गेल्या व रस्ता वळाप्रमाणे राहिला.
आता एकदा वळून त्या माकडाकडे पाहून यावे असे सुभ्रावांना वाटले, पण आता त्यांना दुबळे वाटू लागले होते. शिवाय रस्त्यावर कुणाच्या तरी नालाच्या वाहना वाजू लागल्या. मळकट निळा शर्ट घातलेला जिसू झाडूवाला दिसताच सुभ्रावांना आठवले, आज बुधवार, आज जिसू येतो. मग त्यांना वाटले, आपण सारे श्रम फुकट घेतले. त्याला सांगितले असते तर त्याने वाकड उचलले असते. जिसूच्या हातात बुट्टी होती व खांद्यावर लांब दांड्याची झाडणी होती. तो अर्धे गेट ओलांडून गेला होता, पण बाजूला कसला तरी आवाज झाला म्हणून त्याने वळून पाहिले. त्याने खांद्यावरील झाडणी खाली घेतली व दांड्याने त्याने ढोसून पाहिले. आता कसलाच आवाज झाला नाही. सुभ्राव आता गोठल्याप्रमाणे बसले व शरमेने त्यांच्या अंगावर काटा आला. जिसूने ढकलत ढकलत माकड रस्त्यावर काढले व काठीनेच त्याला तिरपा केलेल्या बुट्टीत ढकलले. त्याने बुट्टी डोक्यावर घेतली तेव्हा माकडाची शेपटी बाहेर लोंबत होती. दोन्ही बाजूच्या निशब्द झाडांमधील अस्पष्ट प्रकाशावर लोंबणाऱ्या शेपटीचे हेलकावे आपटत नाल्याच्या आवाजात जिसू निघून गेला व बळासारख्या रस्त्यावरील वेदना संपली. ती सुभ्रावामध्ये जागी झाली. खोकणारी मुलगी, फिकट मेणासारखी दिसणारी सरोज, प्रश्नाचे उत्तर मिळाल्याप्रमाणे अर्ध्यावरूनच परतणारे प्रश्नचिन्हासारखे जजसाहेब, जणू सुभ्रावांनी मृत्यूचे पुस्तकच फर्रदिशी पाने परतवून पाहिले होते. भोवती अजस्त्र, ज्यात आपले प्रतिबिंबही दिसणार नाही अशी तारामंडळे, तेथला किरण आपल्या डोळ्यांत शिरण्याआधीच नष्ट झालेले तेजोमय, आपल्याला क्षुद्र करणारी पृथ्वी, ज्याच्यापुढे पृथ्वी क्षुद्र आहे तो सूर्य, कोटी सूर्यापेक्षा तेजस्वी व्याध आणि कोट्यावधी व्याधांना गिळून आकाशभर पसरलेली आकाशगंगा, शून्याभोवती शून्य, बुडबुडण्यातून निर्माण होणारे बुडबुडे, शून्याभोवती शून्य, बुडबुड्यातून निर्माण होणारे बुडबुडे. जर एखादे कमी झाले तर कुठे फट दिसणार, कुठे धागा उसवल्यासारखा वाटणार. आणि डिवचल्याप्रमाणे त्यांनी खिडकी बंद केली नव्हे ते करणार होते, पण आता लोखंडी गेट खाडदिशी वाजले. क्षणात मात्रा दिल्याप्रमाणे त्यांना उत्साह वाटला व हावऱ्या आशेने ते उठले. कुणीतरी का होईना आठवणीने भेटायला आले. कुठेतरी आपल्यामुळे फट निर्माण झाली याची त्यांना कृतज्ञता वाटली. पण गेट उघडून आलेला माणूस नवीन अनोळखी होता. त्याने निळा बुशर्ट घातला होता व त्याच्या मिशा झाडणीसारख्या होत्या. त्याच्या हातात कसली तरी पिशवी होती. तो आत आला. बागेत फिरताना त्याने एक पेटुनियाचे फूल तोडले व चुरगळून टाकले व घराभोवती वळसा घेण्यासाठी तो कोपऱ्यात वळला. सुभ्रावांनी दार उघडले व चिडून विचारले, कोण पाहिजे तुम्हाला? एखाद्या झाडालाच एकदम आवाज फुटल्याप्रमाणे तो माणूस एकदम दचकला.
पण लगेच हसून म्हणाला, माफ करा हां, इथं कोणी राहत आहे याची मला कल्पना नव्हती. मी घराच्या शोधात आहे. मी कोपऱ्यावर जकात नाक्यात चौकशी केली. तेथल्या एकाने सांगितलं, हे घर 1.5-2 महिने रिकामे आहे. सहज नजर टाकावी म्हणून मी आत आलो. माफ करा, पण हे घर द्यायचं आहे का भाड्याने? सुभराव ताबडतोब बोलले, नाहीत. सुभराव ताबडतोब बोलले नाहीत. त्यांचे अंगच विरघळू लागले. काहीही न बोलता आत जाऊन निवांत अंथरुणावर पडावे असे त्यांना वाटू लागले. पण समोरचा माणूस उत्तराची अपेक्षा करीत उभा होता. हो आहे, पण त्याला अद्याप अवकाश आहे. 2 महिने 4 महिने तरी. ते चिरडलेल्या निर्जीव आवाजात म्हणाले. ते चिरडलेल्या निर्जीव आवाजात म्हणाले. तो माणूस हसला, पण त्याच्या हसण्याने सुभराव फारच अस्वस्थ झाले. 2 महिने 4 महिने म्हणताच त्यात हसण्याजोगे काय आहे की आपल्यालाही माहीत नाही असे काही त्याला जास्ती माहीत आहे? माफ करा. मग उगाच तसदी दिली. तो पुन्हा चिडवण्यासारखे हसला व बाहेर पडला. चालायचंच, सुभराव म्हणाले, पण त्यांच्या आवाजात हरकतीची धार नव्हती. फक्त होती ती वेदना, आणि ती आता त्यांच्या मनाच्या कडेवरून बाहेर असहाय निर्जीवपणे हेलकावू लागली. त्यांनी दरवाजा लावला व दिवा न लावताच ते अंथरुणावर जाऊन पडले. हिरवट अंधार काळवंडला व रस्त्यावरील झाडांचे बुंदे अंधाऱ्या छताच्या खांबासारखे दिसू लागले व फांद्या आभाळाच्या टवटवीत व खांद्या आभाळाच्या टचटचीत शिरांप्रमाणे वाटू लागल्या. आता कुठेतरी 2-4 चांदण्या दिसू लागल्या. फुलांनी भरलेल्या निवडुंगात काहीतरी मरत असेल. सालीसकट टाकलेल्या काळ्या ठिपके डोळ्यांचा किडा कुठेतरी पडला असेल. बुट्टीत घातलेले माकड कुठे आहे? कोपऱ्यात ठेवले गेले असेल. बुट्टीत घातलेले माकड कुठेतरी कोपऱ्यात ठेवले गेले असेल. अंधार पोखरत सुभराव कुठेतरी खोल घसरत असतील तर देवयानीचे तारामंडळ, व्याधाचा तारा कुठेतरी उगवला असेल व त्या पलीकडे अगदी दूर कुणीतरी कोठेतरी काहीतरी घडत असेल. कथा समाप्त. माकडाचे काय माणसाचे काय नावाची जी. ए. कुलकर्णी यांची कथा समाप्त.